यस, सामना आपण सुरू करूया. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाईन पावी लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजित निकम सरांचा, महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेट पंच. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू टप्पा. पाच षटकांचा सामना झाला ना. आता धावसंख्या आहे 1. गौतम ऑन अ स्ट्राइक. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अनोखी शैली आहे अजित निकम सरांची. धावसंख्या 2. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल, व्हाईट डॉट हे विश्लेषण आहे या षटकामधील. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईट डॉट आणि व्हाईट बॉल. धावसंख्या 3. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत. अक्षय गुरव होते फार वेगाने बॅकअप साठी. टिनू बेडेकर आले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. फरहान शेख पुरस्कृत प्रणव पॅन्थर्स आणि दुसऱ्या बाजूला टिनू बेडेकर यांचा तन्मय प्रतिष्ठान. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. महेश शिंदे ऑन स्ट्राइक. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. सॉफ्ट हँड निकलतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 व्हाईट बॉल आलेले आहेत. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. गौतम आणि महेश शिंदे ही जोडी आपण पाहतोय. चांगली सुरुवात. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिनू बेडेकरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का प्रणव पॅन्थर्स या टीमला. गौतम बॅक टू द पविलियन. वन टू गो फेम. अजित निकम सरांचा इशारा येतोय. 1 टू गो. ऑन साइडला बिग हिट आणि सीमारेषेच्या बाहेर. दिवा डोंबिवली स्टार लीग मधील हा पहिला चौकार विशाल जाधवच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. 5 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 10. नेक्स्ट मॅच आहे जमा 11 आणि श्रीराम 11. गोलंदाज आहेत साहिल शर्मा या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये. महेश शिंदे आणि विशाल जाधव ही जोडी. सुशांत बाद झालाय. गौतम बाद झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगला झेल पकडला होता टिनू बेडेकरने. महेश शिंदे स्ट्राइक एंड वरती आहेत. यावी चांगला स्ट्रोक. जणू का या फटक्याचे चटके लागलेत. सीमा रेषेच्या बाहेर. विक्रांत परबला बीट करून चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. चौकाराने खऱ्या अर्थाने स्वागत केलेलं आहे साहिल शर्माचं. महेश शिंदे याही नावाची चर्चा गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय. किरण शिंदे यांचे छोटे बंधू आणि आपल्या मोठ्या भावाच्या पावलावरती पाऊल ठेवून या अंडरम क्रिकेट मध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी डायरेक्ट हिट करतायत. क्या बात आहे.
ऑन द स्टंप पैकी डायरेक्ट हिट केलं होतं डीप मधून ऋषीने आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये प्रणव पॅन्थर्स या टीमची. करण सावंत वेलकम, स्वागत आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक येत आहेत. विक्रांत, चांगली फिल्डिंग. विक्रांत परब, मॅन फ्रॉम कोपर. धावसंख्या धावफलकावरती 16. 24 खेळाडू दिव्यामधील आहे. 24 खेळाडू हे डोंबिवलीचे स्टार खेळाडू आपण पाहतोय या लीग मध्ये आहेत. रिले झेल एकाने सोडला आणि दुसऱ्याने पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. बिग विकेट डाऊन. महेश शिंदेने सुरुवात खूप चांगली करून दिली होती. महेश शिंदेला माघारी परतावं लागेल. हा दुसरा विकेट गमावलाय. सलामीचे दोन्ही फलंदाज झालेत बाद. न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी प्रेम म्हात्रे. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सूरजजी पै त्यांची ही वाहिनी आहे. प्रेम म्हात्रे, चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक ऋषी, क्या बात है, अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. प्रेम म्हात्रे शून्यावरती बाद. आणि आता मात्र गोलंदाज साहिल शर्मा ऑन हॅट्रिक. अमित कडाले यांचं आगमन होतं. वेलकम, स्वागत आहे. मॅन फ्रॉम इंदापूर. विकी पाटील, स्वागत आहे. डोंबिवली प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक. हॅट्रिक बॉल. कॅप्टन येतोय संकेत भगत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल आहे. धावबाची संधी. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. SOUT. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. संकेत भगत शून्यावरती बाद. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 4 बाद 16. साहिल शर्माच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. पियुष त्यानंतर केलेलं कमबॅक. तब्बल 3 विकेट घेतले. त्यामध्ये 2 झेलबाद आणि 1 रनआउट. कौस्तुभ न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत 6व्या क्रमांकावरती. आणि गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव. बघा, तिसरं षटक हे फास्ट बॉलिंग असणार आहे कंपल्सरी. यस, कौस्तुभ चव्हाण मंगलमूर्ती डोंबिवली या टीमचा खेळाडू आहे. अपकमिंग रायझिंग स्टार यंगस्टर आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती. दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतो या मॅच मध्ये. प्रणव पॅन्थर्स या टीमची अर्धा संघ तंबू मध्ये परतलाय. अक्षय गुरवला मी गेली कित्येक वर्ष पाहतोय. अगदी लहान वयापासून BMW दिवा या टीम कडून केलेली सुरुवात. त्यानंतर सर्वात मोठी मागणी कोकणामध्ये असते अक्षय गुरवला. जयेश परब न्यू बॅट्समन. स्ट्रोक चांगला आहे आणि हा झेल पुन्हा एकदा पकडलेला आहे ऋषीने. आतापर्यंत या मॅच मध्ये आय थिंक हा तिसरा झेल पकडलाय. ऋषीने दुसरा झेल पकडलेला आहे. एक विक्रांतने पकडला, एक टिनू बेडेकर यांनी पकडला. आतापर्यंत 2 रनआउट देखील आहेत.
6 विकेट गमावलेत. ज्या प्रणव पॅन्थर्स टीमने सुरुवात खूप चांगली केली होती, 15 धावांवरती फक्त एकच विकेट गमावला होता. आता 6-16 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. ओमकार आणि यस, विकेटचं पतन. यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. काय गोलंदाजी सुरू आहे तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून. 15 वरती प्रथमेश 1 विकेट होता, आता 16 वरती तब्बल 7 विकेट गमावलेत. प्रथमेश ठाकूर आमच्या समवेत आहेत, एक नामवंत क्रिकेट समालोचक. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. अभिषेक दिवेकर, अक्षय गुरव ऑन अ हॅट्रिक. दिवा एक्सप्रेस छाप सोडतोय. ऑन साइडला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहे टिनू. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. चिंता वाढली आहे प्रणव पॅन्थर्स या टीमची. नाराज आहेत कॅप्टन महेश शिंदे, कारण की सुरुवात अपेक्षित झाली होती, चांगली सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर सातत्याने विकेट गमावले. आता विशाल जाधवला चांगला खेळ करावा लागेल. विशाल जाधवच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने त्याला बॅटिंग करावी लागेल, कारण की 5 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा इथून बनवावे लागतील. फुलटॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आणि धाव घेतली जात नाहीये. आलाय हा डॉट बॉल. अक्षय गुरव आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. 1 टू गो फेम. अजित निकम सरांचा इशारा येतो. त्यांची अनोखी अदा आहे. संपूर्ण महाराष्ट्र या अदावरती फिदा आहे. आणि आलाय हा डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे अक्षय गुरव साठी. या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 7-17. अवघी 1 धाव खर्च केली आणि विकेट मिळवले 2. 1 रनआउट, 3 विकेट या षटकामध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच जमा 11 आणि श्रीराम 11 या 2 टीम मध्ये. चला दोन्ही कॅप्टन आपण देखील टॉस साठी यायचं आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन आपण पाहू शकाल अभिषेक दिवेकर. रुचित भंडारी बॅकफुटला गेले. लाऊड कॉल. नो बॉलचा येतोय. नो +1. मिळतील धावा 2 या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. दिवा डोंबिवली स्टार लीग सीझन 2. ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय गुरव. चांगली फिल्डिंग, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. सेन्सिबल बॅटिंग करताय विशाल जाधव, कारण की विशाल जाधवला माहिती आहेत 7 महत्वाचे फलंदाज झालेत बाद. बॅटची कडा आणि हा झेल सोडलेला आहे. रुचित भंडारीला मिळते हे जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. अभिषेक दिवेकर आहेत स्ट्राइक एंड वरती. अभिषेकला मिळते जीवनदान. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे साहिल शर्मा. चांगली फिल्डिंग रुचितने आतापर्यंत इम्प्रेस केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 21. रुचित भंडारी एक स्टार खेळाडू आहे. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा झेल पकडलेला आहे अक्षय गुरवने. फलंदाज झालाय फेल. मिस्टर DPL विशाल जाधव बॅक टू द पवेलियन. 8 विकेट गमावलेत विनोद सर. तन्मय प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा हे नाव येईल तेव्हा विनोद यादव यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल.
न्यू बॅट्समन आलेत प्रसाद जाधव इन एट नंबर 10 10व्या क्रमांकावरती. बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार स्पष्ट आलेला आहे अभिषेक यांचा. एकच धाव मिळते. 1 टू गो. एक चेंडू शिल्लक आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. 9वा फलंदाज गमावलाय. आता मात्र ऑलआउटचं संकट आहे. चला शेवटची जोडी मैदानावरती आहे. न्यू बॅट्समन जिग्नेश. जिग्नेश पासत आणि रोशन नवीन गोलंदाज. नो चेंडू घोषित केलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नो +1 मिळतील धावा 2 या चेंडूवरती. जर डायरेक्ट हिट झालं असतं काम तमाम होतं. ऑल आउट झालं असतं परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. धावसंख्या 24. चांगला चेंडू आहे. टप्पा पडला. चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉल. रोशनने इम्प्रेस केलेला आहे. सर्वांनी इम्प्रेस केलाय. बॅटची कडा आहे. एका हातावर झेलगण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 25. 25 धावा धावफलकावरती. ऑलआउटचं संकट देखील आहे कारण की शेवटची जोडी मैदानावरती आहे. गणू रावत देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अक्षय. हा चेंडू गॅदर करतायत. फेकी करतायत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 27. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे प्रणव पॅन्थर्स या टीमला. पुन्हा एकदा अपिश खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत साहिल शर्मा. चांगली फिल्डिंग करतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. लाईन चुकीची आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 29. अजून एक धाव मिळते. धावसंख्या 30. धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉल आणि टार्गेट सेट बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. या स्पर्धेमधील दिवा डोंबिवली स्टार लीग मधील हा पहिला षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 36. 36 आणि 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. तन्मय प्रतिष्ठान या टीम समोर कॅप्टन आलेले आहेत. श्रीराम 11 आणि जमा 11. चला कॅप्टन या. चला टॉस करूया आपण. श्रीराम 11 आणि जमा 11 या 2 टीम मध्ये सामना असेल. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला विनोद यादव आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच चला ओंकार पाटणे आपण.
श्रीराम 11, श्रीराम 11 आणि जमा 11. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे श्रीराम 11 या टीमने. ओमकार पाटणे आमच्या सोबत आहेत. खऱ्या अर्थाने डोंबिवलीचा कोहिनूर ज्याला म्हटलं तर ओमकार, खऱ्या अर्थाने दिवा डोंबिवली स्टार लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवा मधील 24 स्टार खेळाडू आणि डोंबिवली मधील 24 स्टार खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. शिवसेना दिवा शहर, त्यानंतर टिनू बेडेकर आणि इक्बालबाई शेख आणि तन्मय प्रतिष्ठान प्रेझेंट या स्पर्धेचं आयोजन. ही संकल्पना कशी वाटली? संकल्पना तर टिनोदाने खूप चांगलीच केली आहे आणि प्रत्येक टीम मध्ये 24 प्लेयर, दिव्याचे आणि डोंबिवलीचे 24 प्लेयर चांगले, म्हणजे प्रत्येक टीम चांगलीच आहे. त्यामुळे बघायला मजा येते आणि आम्ही पण चांगले खेळू. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? गोलंदाजी. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच श्रीराम 11 या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि जमा 11 या टीमला इन्व्हाइट केलेला आहे ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. नक्कीच विद्यमान सामना सुरू आहे जिथे 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. 37 धाव बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चला, तन्मय प्रतिष्ठान या टीम कडून सलामीची जोडी ऋषी आणि साई. आणि गोलंदाज आहेत महेश शिंदे. पहिला चेंडू डेड चेंडू घोषित केलेला आहे. पहिला चेंडू बिग हिट आणि पहिल्या चेंडूवरती या इनिंग मधील हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. ऋषीच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे. लाऊड कॉल, इट्स अ नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती 7. रन बॉल इक्वेशन. 29 चेंडू 30 धावांची गरज. ऑन साइडला खेळतायत. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती, तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. संकेत भगत यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड, कॅप्टन कूल, लकी कॅप्टन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. चांगली फिल्डिंग आहे आणि हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 8. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं महेश शिंदेचं स्वागत केलं होतं ऋषीने षटकाराने. नो चेंडू घोषित केलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने प्रणव पॅन्थर्सच्या टीमने 10 धाव बनवल्या होत्या. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक आहे. चांगली फिल्डिंग होती. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. चांगला स्ट्रोक आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय साईच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 13. स्वप्नवत सुरुवात झाली या मॅच मध्ये. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. 1 to go चा इशारा येतोय. पुन्हा एकदा अपीश आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13.
रन बॉल इक्वेशन 24 चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये आहे तन्मय प्रतिष्ठान या टीमला. विशाल जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर डीपीएल. स्ट्राइक इनला बॅट्समन ऋषी आणि न्यू बॅट्समन विक्रांत परब. चोवीस चेंडू 24 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलने सुरुवात केली विशाल जाधवने. धाव संख्या 13. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, तेवढीच चांगली फिल्डिंग. मिड ऑन लावतीये. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल येतोय. विशाल पुन्हा एकदा अपिश खेळताय. क्षेत्ररक्षक महेश शिंदे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. ऋषीचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. तन्मय प्रतिष्ठान या टीमला हा दुसरा विकेट गमावलाय. सलामीचे दोन्ही फलंदाज झालेत बाद. न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती रोशन. रोशन सहानी. 2-13 ही धावसंख्या. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 13 बनवल्या होत्या. या षटकामध्ये विशाल जाधवने कमबॅक करून दिलेला आहे. 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. आणि संकेतने काय केलंय, आधी स्टंप पाडले आणि एक धाव मिळते. धावसंख्या 14. पिके सामन्याचा आनंद घेत आहे. सुप्रसिद्ध मॅनेजर. आणि हा सोपा सहज झेल सोडला जातोय. फ्री होम डिलिव्हरी आली होती, एक्सेप्ट करू शकला नाहीये जिग्नेश. सोपा सहज झेल सोडलाय. चेक 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 आहे का? विशाल जाधवने इम्प्रेस केलेला आहे या षटकामध्ये. 20 लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 15. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये 6 धावा अजून ऍड करूया. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक 18. पाच चेंडू खूप चांगले हाताळले होते विशाल जाधवने. शेवटच्या बॉलवरती विक्रांत परबने षटकार लगावला. प्रेम म्हात्रे येत आहेत, नवीन गोलंदाज. मॅमट्रोम चिंचोळ्याचा पाडा आणि स्ट्राइक एंडला बॅट्समन रोशन आहेत. तन्मय प्रतिष्ठान या टीमचा एक मुख्य खेळाडू रोशन सहानी. 18 बॉल 16 ची गरज या मॅच मध्ये. चालेल मग सांगितलं.
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतात महेश शिंदे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22 धावा जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज या मॅच मध्ये. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विक्रांत परबने एक षटकार लगावलाय. 17 बॉल 15 ची गरज. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती एक धाव जरी बनवली तरी देखील सहज हा सामना जिंकू शकतील तन्मय प्रतिष्ठाना संघ. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग करतायत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 23. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. या चुका टाळाव्या लागतील या मॅच मध्ये. कमबॅक करायचं असेल प्रणव पॅन्थर्स या टीमला तर अतिरिक्त धावांवरती रोख लावावी लागेल. धावसंख्या 24 आहे. 13 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑन साइडला खेळतायत आणि एक धाव झाली पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 25. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत महेश शिंदे. फार वेगाने आले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. सेन्सिबल बॅटिंग करतात विक्रांत परब आणि त्याला साथ देतो रोशन. कारण की अजूनही 11 धाव बनवायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे धावांपेक्षा चेंडू जास्त आहेत. 13 बॉल 11. परफेक्ट यॉर्कर चेंडू. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 11. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 11ची गरज आहे मॅच मध्ये. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. कौस्तुभ चव्हाण अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज. फार मोठा विश्वास दाखवलेला आहे संकेत भगत यांनी कौस्तुभ वरती. आणि या 4थ्या षटकामध्ये पाचारण केलेलं आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. कारण की जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर या मॅच मध्ये वापसी होईल प्रणव पॅन्थर्स या टीमची. आणि जर या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना सोपा होईल तन्मय प्रतिष्ठान या टीमसाठी. वैभव दादा बेडेकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे सहआयोजक एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण दिवा शहरामध्ये. आणि गणेश नगर प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक इक्बालभाई शेख हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत विकी भगत देखील आहेत. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज कौस्तुभ चव्हाण. बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी होईल. प्रत्येक डॉट बॉल वापसी करेल या मॅच मध्ये प्रणव पॅन्थर्सचा संघ. विक्रांत परब पोटेन्शियल भरपूर आहे. गुणवत्ता आहे. आणि हा वाईड बॉल आहे. टप्पा पडला आणि चेंडूने वळण घेतलं. अतिरिक्त चेंडू वळाला आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. धावसंख्या 27 आहे. जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज. या मॅच मध्ये 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
11 चेंडू आणि 10. आणि हा चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन आहे 10 बॉल 10. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये, लेग ब्रेक गोलंदाजी. इम्प्रेस केलेला आहे कौस्तुभ चव्हाणने या षटकामध्ये. 9 चेंडू 10 ची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. आतापर्यंत एकच धाव आली, ती धाव वाईटच्या स्वरूपात आलेली आहे. 3 चेंडू आले डॉट. नऊ चेंडू 11. पुन्हा एकदा बॅट शिकडा आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये वापसी झाली आहे. रोशन ऑन अ स्ट्राईक. आणि हा सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. ज्या फटकेची नितांत गरज होती तो फटका आलाय चौकार रोशनच्या बॅटमधून. 5 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, तो षटकार कामी येतोय अथवा हा सामना संपला असता. रुपेश, One 7 चेंडू 5. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. आणि हा वाईट बॉल येतोय. अवांतर धाव मिळते. धाव संख्या 33. डबल 3. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल तन्मय प्रतिष्ठान या टीमला अपीश खेळतायत. काही काळ हा चेंडू हवेमध्ये होता फिल्डर पासून दूर आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय प्रसाद जाधव. 6 बॉल 3. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा येतो हा चौकार आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे तन्मय प्रतिष्ठान या टीमने. अभिनंदन तन्मय प्रतिष्ठान या संघाचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठंडा पानी चलेगा ना.